आणि बिथरलेल्या पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्यांचा आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलाच, पण काश्मीरमध्ये सीमा भागात पाकिस्ताननं शेलिंग सुद्धा केली। याचं प्रत्युत्तर म्हणून भारतानं सांबा सेक्टरमधनं पाकव्याप्त काश्मीरातील पाक सैन्याचं एक बंकर उडवून दिलं। क्षेपणास्त्र डागत भारतानं पाकिस्तानचं बंकर नेस्तनाबूत केलंय। पाकिस्तान लष्कराला भारताकडनं देण्यात आलेलं हे सडेतोड उत्तर मानलं जात आहे, कारण हेच पाक सैन्य वारंवार सीमा भागात गोळीबार करतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि नागरिकांना त्रास होतो, त्यांचे जीव जातात। तर भारतानं गेल्या 72 तासात केलेल्या कारवायांमुळे दहशतवाद्यांचं आणि पाकिस्तानचं सुद्धा कंबरडं मोडलंय। आधी दहशतवाद्यांचे 9 तळ भारतीय सैन्यानं नेस्तनाबूत केले आणि त्यानंतर लाहोरमधील पाकिस्तानची रडार सिस्टीम सुद्धा उद्ध्वस्त केली। तर पाकिस्ताननं केलेले ड्रोन हल्ले सुद्धा भारतानं यशस्वीपणे परतवून लावले। भारताचा दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार। भारताचा पाकिस्तानला दणका। 72 तासात भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर। पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना दणका दिला। अवघ्या 25 मिनिटांच्या कारवाईत दहशतवाद्यांचे 9 तळ भारतानं नेस्तनाबूत केले। भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेल्या दहशतवाद्यांच्या 9 तळांमध्ये हाफिज सईद, मसूद अझहर आणि सय्यद सलाउद्दीन या दहशतवाद्यांच्या तळांचा समावेश आहे। भारताच्या या हल्ल्यामध्ये केवळ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झालेत असं नाही, तर अनेक दहशतवाद्यांचाही खात्मा झालाय। भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोठा शत्रू रौफ अझहर हा ठार झालाय। त्याच्यासोबत हाफिज अब्दुल मलिक, मुदस्सिर, वकास, हसन, सहान मकसूद यांचाही खात्मा झालाय। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 150 पेक्षा अधिक दहशतवादी यमसदनी धडले गेले। प्रेसिजन के साथ, जिस प्रेसिजन के साथ यानी जिस सटीकता के साथ ऑपरेशन सिंदूर एग्जीक्यूट किया गया, वह अनइमेजिनेबल है, बहुत ही सराहनीय है। इसमें 9 टेररिस्ट कैंप्स तबाह हुए और अच्छी खासी संख्या में आतंकी मारे गए। जिस तरह से इस ऑपरेशन को किसी भी इनोसेंट को नुकसान पहुंचाए बिना मिनिमम कोलेटरल डैमेज के साथ अंजाम दिया गया। भारतानं दहशतवाद्यांच्या तळावरती केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं मात्र आगळीक केली। बुधवारी रात्री सीमा भागातल्या अनेक शहरात पाकनं ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला। भारतानं पाकिस्तानचा हा ड्रोन हल्ला परतवून लावला। यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानं केलेल्या कारवाईत भारतानं पाकिस्तानची लाहोरमधली हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली। लाहोरमध्ये ज्या ठिकाणी पाकिस्ताननं चीनी बनावटीची HQ-9 हवाई सुरक्षा प्रणाली तैनात केली होती, ती प्रणाली अवघ्या काही मिनिटात होत्याची नव्हती झाली। विशेष म्हणजे ज्या HQ-9 हवाई सुरक्षा प्रणालीवर मिसाईल अथवा ड्रोन हल्ला हाणून पाडण्याची जबाबदारी होती, तीच भारतानं नष्ट केली आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचा ट्रेलर दाखवून दिलाय। आज सुबह भारतीय सशस्त्र बलों ने पाकिस्तान के कई स्थानों पर वायु रक्षा रडार और प्रणालियों को निशाना बनाया। भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई। यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर दिया गया। पाकिस्तानची आगळीक यानंतर सुद्धा सुरूच राहिली। गुरुवारी रात्री पाकिस्ताननं सीमा भागातील 4 राज्यातल्या 15 ठिकाणी ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न केला। सतर्क असलेल्या भारतीय लष्करानं हे ड्रोन हल्ले हवेतच नेस्तनाबूत केले। त्यानंतर जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानातल्या अनेक शहरांना लक्ष्य केलं गेलं। तर पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानचं बंकरही भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलंय।
भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून थेट पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. इतकंच काय, पण आता थेट लाहोरपर्यंत जात त्यांची हवाई संरक्षण प्रणाली जमीनदोस्त करत पाकिस्तानला धडा शिकवलाय. तसंच पाकिस्तानच्या इतर आगळिकीलाही चोख प्रत्युत्तर दिलं. आता यातून तरी बोध घेऊन युद्धाची भाषा करणारा पाकिस्तान जरा शहाणा होईल इतकीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.